एक टोकन आयडिया शेअर करतो तुमच्याशी, बघा तुम्हाला पटलं तर तुम्ही तुमच्या कुठल्याही बिझनेसमध्ये फ्युचरमध्ये वापरू शकता. ह्या आयडियामुळे माझे जवळपास महिन्याचे 7-8 हजार वाचले. म्हणजे एक माणूस एक्स्ट्रा जो लागणार होता, म्हणजे एक महिला पुरुष किंवा कोणी इथे एक व्यक्ती एक्स्ट्रा लागणार होती. म्हणजे आपण बऱ्याच हॉटेल आपण बघतो की टोकन सिस्टीम जिथे असते तिथे काउंटरला एक माणूस बसवावा लागतो आणि त्या काउंटरच्या इथे काही केबिन असते, तिथे पहिलं लोक येतात, पैसे देतात, तिथे ऑर्डर बुक करतात, पैसे देऊन सगळं ते टोकन घेतात आणि पुढे टोकन हे करतात. म्हणजे टोकन देणं त्यांना खायला मिळतं. आता मी आयडिया काय केली की तुम्ही घरातून निघताना टोकन बुक करायचंय, मग त्याच्यासाठी मला वेगळा माणूस बसवायचीच गरज नाहीये. म्हणजे त्याचा इफेक्ट एवढा चांगला पडला की महिन्याचे 7 ते 8 हजार वाचले आणि शिवाय मला स्पेशल तिथे एक माणूस बसवायचा जो खर्च आहे तो वाचला, वेळ वाचला माझा. आणि आता जवळपास दर महिन्याला आमच्याकडे एवढी लोक येतात टोकन बुक करून. सुरुवातीला 4 महिने गेले त्याच्यामध्ये लोकांना समजवण्यात किंवा हे करण्यामध्ये, पण एकदा आपण सिस्टीम लावली ना की बरोबर लोक एक्सेप्ट करतात. आणि मिसळपर्वींच्या कानावर घालून काही सूचना आम्ही सांगितलं होतं त्याला की तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलं खटकतंय, काय होतं ते आम्हाला सांगा जरा. म्हणजे सुरुवातीला जे 1600 ते 1700 मिसळप्रेमी आले गेल्या 4 महिन्यामध्ये सुरुवातीला, त्या सिलेक्टेड मिसळप्रेमींना आम्ही 4 प्रकारची टोकन दिली होती आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला सोप्पं कुठलं ह्याच्यातलं वाटतंय ते तुम्ही मला सिलेक्शन करून सांगा. तर 4 प्रकारची टोकन मधली जी सिस्टीम आहे त्याच्यातली एक सिस्टीम आपण फायनल आता केलेली आहे, जी दिवाळीपासून फायनल स्टार्ट होईल. तर तुम्हाला ही गोष्ट तुमच्याशी मला शेअर करायची होती. ह्या बोर्डर काय लिहिलेला आहे तो विषय मजकूर आहे तो तुम्ही वाचताय, पण कसं असतं काही वेळेला अशा गोष्टी स्पष्ट लिहिल्या की लोकांचे गैरसमज होत नाहीत आणि बरेच लोक बाहेर गावाहून लांबून आपल्याकडे मिसळ खायला येतात. आपण फ्रेश मिसळ सगळ्यांना देतो. आदल्या दिवशीचं कुठलाही पदार्थ आपण दिला जात नाही आणि मेन म्हणजे आपल्याकडे पाव पण फ्रेश असतो आणि तो सकाळी एकदाच घ्यावा लागतो. सिटीमध्ये रत्नागिरी सिटीमध्ये कसं सारखे पाव येतात, इकडे कसं सकाळी एकदाच पाव घ्यायला लागतो. त्याच्यामुळे आम्ही ती टोकन सिस्टीम लॉन्च केलेली आहे. दुसरा महत्वाचा फायदा असा की ही सिस्टीम पूर्णपणे पसरवण्यासाठी आम्ही हे फ्लेक्स लावलेले आहेत. असे 4 फ्लेक्स जवळपास हॉटेलच्या बाजूला लावलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची जाहिरात ती कायमस्वरूपी होते. कायम म्हणजे याचा अर्थ की आता इथून मिसळ 9 ते 2 आहे, आता 12 टायमिंग झालेलं आहे, पण 12 नंतर किंवा 2 नंतर पण ज्या बाहेरच्या गाड्या थांबतात तर त्या गाड्यांमध्ये उतरलेले मिसळप्रेमी आहेत ही सूचना वाचतात आणि हा खालचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून व्यवस्थित टोकन घेतात. लक्षात ठेवायचं, लगेच गैरसमज कधी कोणाचा होत नसतो. बरेच जण मला म्हणाले होते अरे ह्याच्यामुळे गैरसमज होईल. लक्षात ठेवा, मी टोकन सिस्टीम चालू करण्यापूर्वी मागच्या वेळी बोललो होतो, चांगल्या एक्सपर्ट लोकांबरोबर बसलेलो आहे. माझी टीम आहे मोठी मार्केटिंगची, त्यांच्या सल्ल्यानुसार मी जातो. त्याच्यामुळे कुठे आपटायला झालं नाही आणि आता वर्षभराची मिसळ टोकन आपली बुक आहेत. सिस्टीम आपली आपण एकदम चांगली आपण ही केल्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आहे. तर आपण चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला की लोक एक्सेप्ट करतात आणि मान सन्मान देऊन आपण ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, जर मी नियम तसा बनवला असता मी कडक आणि ते एखाद्याला खटकला असता तर माझं हॉटेल एव्हाना बंद झालं असतं ना. 4 महिने टोकन सिस्टीम चालते सक्सेसफुली आणि शिवाय पुढच्या 31 डिसेंबर पर्यंत मिसळ आपलं बुक आहे टोकन. याचा अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे ना, आता टाळायला लागलं असं हॉटेलला, असा विषय. तर ही गोष्ट शेअर केलेली आहे आणि खरंच माझे 4 पैसे वाचले. एक माणूस इथे बसवायच्या ऐवजी डायरेक्ट ही टोकन सिस्टीम तुम्ही घरातून निघतानाच टोकन बुक करता आणि अकाउंटला डायरेक्ट पेमेंट जमा होतं. ओके, धन्यवाद, आभारी आहे.